महाराष्ट्राची आपण त्यांना द्यायचं 1800 रुपये बोलता 100 रुपये पर पर्सन मध्ये वरती बहुत हा रसम राईस आहे. अशाच प्रकारे आमची सकाळ झाली आजची. सर उठले बाकी झोपले. दिवस दुसरा सकाळ झाली सगळे उठले. भाऊ दाना उठला आमचा उठलाय उठलाय बबलू पण उठला विजय उठला यशा उठला बाबा हरवले. बाबाची गुड मॉर्निंग 2 वेळेस झाली मला कशी आले आले. हा बाबा पण उठले. हे गाणे माकड पाहिजे किती माकड. गुतकलला गाडी थांबली आमची. गुतकलला पाणी भरायची सोय चालू झाली. काय झालं भाऊ काय झालं भरली काय. चालेल त्यांना का ना उत्तप्पा पण आहे अजून काय लागते का देख ना पूछने का ही क्या चाहिए और जिरे थोडे एकदम भारी पाणी नाही भरलं इथं नको पाणी घेणे पाणी थंड देतो. कितने की 4 देतो. पैसे दे फिर पैसे लो 5 देता नहीं पाणी पाणी ओरड थंडा पाणी. थंडगार पाणी बॉटल 20 रुपये रे 10 रुपये थंडगार पाणी बॉटल. खरी बात आहे खरी बात आहे. अरे अबे घे ना जसं लागेल तसं घ्या. ज्याला आवडेल ज्याला आवडेल तिच्या खा. पुढे टमाटा कापायचा. घरगुती सँडविच आहे 50 रुपयाला 2 आहे. आम्ही आता बिझनेस करतोय ट्रेन मध्ये 50ला 2. बालाजीचा खर्च निघायला पाहिजे ना. 50ला एकच विकून घाटात आलं का 2 विकून नाही. ऑफर आहे ना आपल्याकडे बाय 1 गेट 1 फ्री. एकाचे 2 करून विकू असं 100 ला बाय 1 गेट 1. 100 रुपये बाय 1 गेट 1. बरं तो काय म्हणणं माहिती एक ब्रेड फक्त असं 1 से 2 करा 1 से 2 करा. पण बालाजी तर करतं का त्याच्यावर चीज नाही ना. चीज नाही चीज राहील सोने चीज सांगायची तिला. जाऊ दे शॅम्पू आहे का शॅम्पू माझ्याकडे पेंडिक्स करू आलाय ते चटणी मारून दे ना वर. कोणती सांगतो ना शॅम्पू मारून दे. शॅम्पू मारून दे त्याच्यावर डब्बे टाकली डस्टबिन म्हणजे जास्त घेत 100% घरी तर एवढा जीव नाही जाणार घरी. आमची ब्या वगैरे चला
तर आम्ही रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलोय पोरांना जे घरी त्यांच्यासाठी बाहेर विचारात आपण नाशिकला जाऊ बाहेर निघाले हळू. तर भाऊ आता जस्ट पोहोचलो आम्ही रेणुगुंटा स्टेशनला. रेणुगुंटा आता इथं आपण जाणार आहे वरती चहा वगैरे पिऊ. तर बाकी आता इथे नावाच्या पुढे फोटो काढायचा आहे. तर गॅन थांबते आमची. आमच्या सोनू नानाला सपोर्ट देऊन चालणार आहे. जस्ट पोहोचलो आम्ही रेणुगुंटा स्टेशनला. ते सुरू होईल आम्ही सुरू करू. गणपती बाप्पा गेला होता. आता हे स्टेशनवरून रिटर्न एक बाहेर निघणार आहे आपण. इथंच पिऊ परत तिकडून इकडे परत यावं लागेल. इथंच घेऊ आपण. चहा वगैरे घेऊ आहे म्हणलं. चहा वगैरे घेऊ काहीतरी क्वालिटी. ये ना वरती येतो ना डायरेक्ट सावली ते सोडून दे. एक्झॅक्ट रेणुगुंटा स्टेशन आहे. याच्यानंतर तुम्ही तिथलं बाहेर आले का या साईडला बस वगैरे लागतं. 110 रुपये वरती घेतात तिरुमल्लारचे. आणि टॅक्सीवाले डायरेक्ट 1800 2000 3000 रुपये लुटता बाय. बोललो मी ए बाई इथं सगळ्या बस लागतात. इथं बस आहे, टॅक्सी आहे, प्रायव्हेट गाडी कुठे इकडे प्रायव्हेट गाडी आहे. इथून बसने जर जाणार तर किती 100-110 रुपये लागतात. आणि 1700 किती बोलला होता? 1800 रुपये बोला. 1800 रुपये लागतात. आणि हा आमचा चहा मला दाखव या चहा पे. आमचा हा चहा पिणार. आणि रिक्षावाल्यांशी लुटायचं नाही कारण की रिक्षावाल्यांची नाही, रिक्षावाल्यांकडनं लुटून जायचं नाही. महाराष्ट्राची आपण त्यांना लुटायचं. 1800 रुपये बोलता 100 रुपये पर पर्सन मध्ये वरती पोहोचशा. आम्ही हा साऊथ आफ्रिकन 7 जण बघतो. आम्ही किती जास्तीत जास्त आम्ही 750 रुपये मध्ये वर. 1800 कडून 750 कुठं सोन्याला दिलं. बबल्याने कर्नाटक मध्ये चहाचा स्टॉल टाकलाय. आपल्या मराठी डिस्काउंट काय वाला बोल ना डॉलीचा काय म्हणतो तो? डॉली चाय कुठे जाते? नाशिक वरून वाचून शर्ट आणला. इथं आल्यावर काढून जाना है तो ठीक ठीक बोलो ना. ठीक बोला तो टैक्सी लेंगे तो टैक्सी में जाएगा. हमारा यूट्यूब चैनल सब इधर के उधर के सब आएंगे तुम्हारे पास. तुम्हारा नंबर विंबर डाल देंगे. पैसे कितना लगेगा? 7 लोगों का 750 रुपये लगेगा. बस वाला कितना लोग बिताता? वो उनका वो बताओ आप लोग. बस वाला कितना लोग बिताता? टैक्सी वाला कितना लोग बिताता? तो बताओ ना आप. अब टैक्सी वाला आप जो किधर रहेगी उधर ही छोड़ देते. तुम कितना? लेकिन हमारा रिक्शा है ना, हमने यहाँ पे. तुम कितना रहेगा? हमारा रिक्शा है. अच्छा आपने जाते रिक्शा ऊपर. अच्छा अच्छा ठीक है. वो बहुत 1800 रुपये बोलते हैं. वो अभी इसको जोड़ लगे आते आते क्या जैसे वो हमने आपको मर्जी है वो बस. हाँ, वो तो है. जा सकते हो. नहीं आपको टैक्सी. थँक्यू बताया. बस आली भाऊ आमची. 1600 दे दो साहब. इथले ना भाई लोक बिलकुल ऍडजस्ट नाही करते. ऍडजस्ट तो बिलकुल नाही करेगा कोई. सोड आपल्याला मागत जाऊ डायरेक्ट. आम्ही येऊ का उद्या? ओ मावशी चल भाऊ तू चल पहिले. ब्लॉग चालू गेलाय. अच्छा आपले महाराष्ट्र अरे न्यू कॉपरेट नाही करत भाई. चल उड. भाऊ बसले मुश्किलने भेटली. आमचा सोनू भाऊ पण बसला होता. ते जागा भांडण करू जागा घेत. कोणाचं भांडण कर कस काय बोल परत. आम्ही बसमध्ये बसलो. कंडक्टरची वाट पाहत होतो. नंतर गंगाधर शक्तिमान निघला. ड्रायव्हर कंडक्टर ड्रायव्हर होता तूच कंडक्टर निघला. काय करायचं?
पाहुणे बस थांबून देईल. भांडवल कमी होतंय यांच्याकडं पगाराचं. हा भांडवल तनू पाहुण्या कसं वाटतंय वा काय माहिती हा पाय मध्ये घे. माझ्या पंपावर एकदा मी सीएनजी टाकला होता. एकदाच टाकला होता, गाडी घेऊन आलो. ही अशीच गाडी आपली पण अशीच घेऊन आलो होतो. बस मधनं सगळ्यांना उतरवले म्हणजे पैसे संपले. हा घेतलंय. चल भाऊ आलू आलू. बाकी गँग कुठं गेली आमची? आता आपण बॅगी वगैरे इथे चेक करणार आहे. हा एक गेट आहे. हा जो गेट आहे इथे सगळं बॅगी वगैरे पूर्ण चेक होता. म्हणजे आणि गर्दी खूप आहे काहीच्या काही. आज 5 मार्च गर्दी खूप आहे. आणि आपण इथं बॅगी वगैरे चेक करणार. बॅगी वगैरे चेक केल्यानंतर परत आपण पुढे जाऊन बसमध्ये बसणार आहे. कारण की वरती तुम्ही काही घेऊन नाही जाऊ शकत. असं म्हणजे आता या बोर्डावर जो लिहिलंय जे वरती काय अलाउड नाही, प्राणी वगैरे खूप काही गोष्टी अशा अलाउड नाहीये. बाकी सगळे तर येत आहे. चलो पोहोचलो आम्ही. हा बॅगा मोजा 1 2 3 4 5 6 6 गाण्याकडे 7. पोहोचलो आम्ही खाली. आता वरती पोहोचलोय तिरुपती बालाजीला. तर आता रूम वगैरे सगळी सोय बघतो कुठे काय. बाकी मग सोनाला जे भेटेल त्याला. तर आता आपण चाललोय भावांनो. तर रूम वगैरे आपली बुक आहे पण कुठं आली आहे माहित नाही. तर बाबा जण आम्ही चाललोय शोधून येतो पुढे रूम काय पुढे. माझा NSK. आता या साईडून बाहेर निघायचंय आपल्याला. किती वाढत आहे त्याला. तर आपण फिरून राहिलो. आता आपण चाललोय त्या ऑफिस मध्ये जिथून आपल्याला समजेल रूम वगैरे कुठे काय काही नाही काही नाही. तू घे ना माझ्याकडून क्लिप. मी तुला देतो ना रे. काय देतो तुला? हे बघा तुम्ही असं चालत वगैरे आले ना बस स्टँड वरून. इथे सगळं खाण्याची वगैरे वस्तू आहे प्रॉपर एकदम. आणि या साईडला हे दिसतं ना तुम्हाला इज्जत पुढे येते ना ऑफिस आहे जिथं आपण रूम्स वगैरे बुक करतो ना ऑनलाईन. त्याचे ऑफिस वगैरे त्या साईडला टकली बनती. इकडे ऑफिस वगैरे तिकडे ऑफिस वगैरे. आता आपण तिथं जाऊ काय काही नाही जाईल. गर्दी बाई. हा ही चायची डब्बी दरवेळेस तिला चाय वगैरे घेता. पुढे अमृत तुल्ले. आणि तो ते ऑफिस आहे तिथून आपल्याला रूम्स वगैरे भेटतात. आणि त्याचं ऑफिस वगैरे या साईडला ते जाऊन चेक करायचे. खूप गर्दी वगैरे. हा रसम राईस आहे. तो रसम राईस होता तो मला आवडतो. खायचा होता. आता पहिले रूम्स वगैरे सोय करून घेऊ काय काही नाही. आपण जिथनं खाली आलो ना इथनं पुढे रूम्स वगैरे ते ऑफिस आहे. इथे मध्ये ते ऑफिस असतं. त्या ऑफिसला गेलो का आपण ते रूम्स वगैरे इथे मध्ये ऑफिस आहे.
एक्झॅक्ट मध्ये ऑफिस येतं. इथं ऑफिसला गेलो का तिथं आपण चेक करायचं आधार कार्ड वगैरे देऊन. तर मी खालच्या ऑफिसला गेलो, तिथं ऑनलाईन तिकीट काढलं होतं त्यांनी. मला त्या रेल्वे ह्याचे रेल्वे तिकीटचं दिसतंय ना, त्याच्या साईडला एक्झॅक्ट काउंटर आहे, तिथं पाठवलं. म्हणजे बोलले तिथं जा, त्यांच्या लँग्वेज काही समजत नव्हतं काय बोलू. तर आपण गेलो, तिथं दाखवलं त्या ऑफिसला, जे तुम्हाला ट्रेनच्या शेजारी ऑफिस दाखवलं, तिथे गेलो, त्यांनी स्कॅन केलं आणि म्हणजे 15 मिनिटांनी तुम्हाला मेसेज येईल. 15 मिनिटात मेसेज जो येईल त्याच्यावर तुमची रूमचा नंबर आणि रूम कोणत्या जागी आले. आता इथं भरपूर प्लेस आहे, त्याचं नाव तर लक्षात नाही आम्हाला, पण आहे काहीतरी आहे तिथं. मग रूम वगैरे जायचं, मग तिथे जाऊ फ्रेश वगैरे होऊ, बघू पुढचं काय. मग पण ना एवढं ऊन आहे, तुम्हाला दिसत असेल आमच्या चेहऱ्यावरून. टॅनिंग तर खूप होणार आहे ते 100%, त्याला काहीच पर्याय नाही, पण खूप ऊन आहे. मेसेज आला आपल्याला, सप्तगिरी रेस्ट हाऊस आपल्याला तिथं आलाय नंबर. तर 5च्या आधी बोलवलं. आता चाललो इथून 500 मीटर आहे, म्हणजे 500 मीटर म्हणजे तो अर्धा किलोमीटरच्या आसपास आहे. तर आता चाललंय गँग, हळू दमली बिचारी. हा, तर पुढे जातो आता. तर बघू, बाकी आमचा सोनू नाना दमलाच आहे. काय आता नाईलाज आहे, यावं तर लागत आहे, यावंच लागते, यावंच लागते. मी मॅप लावलाय सप्तगिरी रेस्ट हाऊसचा, कारण की आपल्याला काय आयडिया नाही सप्तगिरी रेस्ट हाऊस वगैरे कुठे राहणार आहे. हा, ये पुढं, त्यांना येऊन जा. सप्तगिरी हाऊस तो आगे बोल, तिथं म्हणले पुढे चेकआउट. इथे काय शॉपिंग वगैरे करायची असते, खूप काही गोष्टी आहे. तिरुपतीला काही नाही जास्त, फक्त तुम्हाला एक इथलं थोडंसं नॉलेज पाहिजे, किंवा मॅप वगैरे मॅप असेल ना तर प्रॉपर होऊन जाईल. तो गेस्ट हाऊस आपल्याला सापडलाय. हा गेस्ट हाऊस आपल्याला जो सापडला, जो इथे आपल्याला जायचं आहे. आणि आपण दरवेळेस तिथं फोटो वगैरे काढतो, मोबाईल खूप शेक होतं. ते आपले तिरुपती बालाजींचे खूप सुंदर इथे असे फोटो वगैरे येतात. तर हे खूप सुंदर आहे, त्याच्यात आपले तिरुपती बालाजींचं आहे. आणि यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट रूम पण भेटली त्यांच्या शेजारी. इथं आपण खूप सुंदर फोटो काढतो. ते आपण संध्याकाळी फोटो वगैरे काढू. आता मी पहिले रूम घेतो ताब्यात, कारण की खूप दमली आमची गँग. रे भाऊ वेट. तर मी आता इथं चाललोय, तिथे रूम वगैरे घेऊन टाकतो. मी आता तिथे चाललो. तशी आपल्याला पावती वगैरे भेटली, फोटो वगैरे काढून, आणि लास्ट लेफ्ट साईडला ते बोलले. तर आमचा 300 एकदम रूम आहे, एकदम खतरनाक रूम आहे. डायरेक्ट फुटबॉल खेळू शकतो आपण. एक फॅन चालू आहे, वॉशरूम पण चांगले, आणि बाथरूम पण चांगले एकदम ओके. गिझर सगळं आहे त्यात, क्वालिटी या होईना. मस्त रूम आहे. कोणतरी बिचारे फोटो विसरून गेले, ते म्हणले तुम्ही बघा. कोणाच्या ओळखीचं असेल तर बिचाराला पाठवून द्या. 329 ला